दिंडोसी से वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे जी सध्या आमच्या सोबत आहे। सर, एका भोंदूबाबाला तुम्ही अटक केली आहे, खरं प्रकरण काय आहे, कशा प्रकारे हा लोकांसोबत फसवणूक करत होता, काय सांगणार? रिदम अशोक पंचाळ नावाचा 37 वर्षाचा तरुण आहे। तो जिम ट्रेनरचं काम करत होता, पण मागच्या 2-3 महिन्यापासून त्याने असं लोकांमध्ये पसरवलं की माझ्या अंगात देव येतो, देव आल्यानंतर तुमच्या काही समस्या असतील त्या मी सोडवतो। समस्या म्हणजे ज्याला नोकरीत अपयश येतं, घरामध्ये वास्तुदोष असेल, कोणाला अंगात भूत संचारलं असेल, तर ते मी सगळं माझ्याकडे जो देव येतो त्याच्या माध्यमातून तुम्हाला ती मुक्ती मिळवून देतो असं सांगून त्या लोकांकडून तो वस्तू मागवायचा। त्या वस्तूमध्ये बकऱ्याचं काळीज, लिंबू, काळे तीळ, स्मशानातील राख असे काही पदार्थ वस्तू तो मागवायचा आणि त्या वस्तू तो अंगात देव आल्याचं भासून त्या लोकांच्या अंगावरून तो त्या वस्तू सगळ्या उतरवायचा आणि एका लाल काळ्या फडक्यामध्ये गुंडाळून ते फडकं एका रस्त्याच्या चौकामध्ये ठेवून द्यायचा। तर आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये ते भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं। त्या लोकांनी त्याला सांगितलं की तू हे करतोस ते चुकीचं आहे, त्याच्यामुळे आमच्यामध्ये भीती निर्माण होते, तू हे करू नकोस। तो त्यांना धमकवायला लागायचा की तुम्ही माझ्यामध्ये आलात तर तुमचा मी नाश करेन, तुमच्यावरती काय वाईट करणी करेन, असं तो लोकांमध्ये भीतीदायक निर्माण करत होता। तर ती लोकं सगळी आमच्याकडे अप्रोच झाली। त्यानंतर आम्ही चौकशी केली तर ते आम्हाला असं आढळलं की तो अशा प्रकारचे कृत्य करत होता। तर त्यानंतर आम्ही तिथल्या एका रहिवाशी तक्रार घेऊन रितसर गुन्हा दाखल केलेला आहे। तो जो रिदम पंचाळ नावाचा जो बाबा आहे, तथाकथित बाबा, त्या बाबाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि आज आम्ही त्याला कोर्टामध्ये रिमांडसाठी हजर करणार आहोत। आणि अजून त्या माध्यमातून रिमांड मिळाल्यानंतर तो आणखीन अशा कोणाकडून फसवणूक केलेली आहे का कोणाची, ते देखील आम्ही तपास करीत आहोत। किती दिवसापासून यांच्या बंधुगिरी सुरू होता आणि राहायला कुठे आणि याच्या पार्श्वभूमी काय आहे? सर, हा राहायला आहे मंचुबाई रोडला, माणिकशाह मनोरंजन पार्क आहे मालाड पूर्वला, त्या ठिकाणी राहतो तो। हा जिम ट्रेनरचं काम करत होता मागच्या काही वर्षांपासून आणि हे जे त्याचं कृत्य चालू आहे मागच्या 1-1.5-2 महिन्यापासून हे चालू आहे, हे सगळं करणी करणं आणि देवाचं ते करणं। पण असा पण प्रकार समोर आला आहे की अनेक महिलांनी तक्रार केली की ज्यांच्या मुलं होत नव्हतं त्यांना पण मुलं करण्याचा दावा पण करत होता, असं पण काही प्रकरण आहे का? नाही, अजून तरी हे प्रकरण समोर आलं नाही आहे। आता रिमांडमध्ये आणि तपासमध्ये निष्पन्न झाल्यानंतर आम्ही ते पुढे त्याचा वर्कआउट करून घेऊ। याच्यासोबत अजून किती लोक आहेत सर, काय वाटतं? अजून लोक अटक होऊ शकतात का? नक्कीच, त्यासोबत आणखीन कोण आहे, त्याला मदत करणारे कोण लोक आहेत, ह्याचा तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर त्या लोकांवर आम्ही कारवाई करू, त्यांना अटक करू। काही लैंगिक अत्याचार किंवा पैसे फसवणूक करण्याचा पण प्रकार आहे का याच्यामध्ये? सर, अजून तरी ते निष्पन्न झालं नाही। लैंगिक अत्याचाराबाबत त्या अँगलने देखील आम्ही तपास करतोय। फसवणूकबाबतचा अजून कोणी तक्रार द्यायला समोर आलं नाही आहे। त्या भीतीमुळे कदाचित तक्रार द्यायला लोक धजावत नसतील, पण आज FIR झालेली आहे। FIR झाल्यानंतर लोकांच्या मनात ती भीती निर्माण जी झाली ती दूर झालेली असेल तर ते आमच्याकडे तक्रार द्यायला येतील आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढचा तपास करू। लोकांना काय आव्हान करणार, जे यांच्या पीडित असेल त्यांना काय आव्हान करणार तुमच्याकडे तक्रार देण्यासाठी? लोकांना माझं आव्हान असं आहे की अशा माध्यमातून कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी बिना काय कुठलाही आपला मनावरती हे नसता, कुठलाही भीतीदायक वातावरण नसताना तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, आमच्याकडे त्यावर तक्रार करू शकता। आम्ही त्यावरती नक्कीच त्यांना मदत करू आणि पुढची कारवाई करू। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।